खेड तालुक्यातील दरोड्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एकूण 7 दरोडेखोरांना अटक केली आहे। गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग असल्याची बाब तपासातून समोर आली आहे। दरोड्यातील सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला आणि आरोपींना आश्रय देणारा नातेवाईक अशा आणखी चौघांना देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीकडून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। परशा गौतम काळे, सचिन चंदर भोसले, भीमा आदेश काळे, राजेश अशोक काळे, धंग्या चंदर भोसले, अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहे। एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे। अटक करण्यात आलेले सर्व दरोडेखोर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील आहेत। फेब्रुवारी महिन्यात चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील शेलपिंपळगाव आणि बहुळ भागात दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। बहुळ येथे 5 ते 6 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बंद दरवाजाची कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून दरोड्यासाठी विरोध करणाऱ्या वाडेकर कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केली होती। आरडाओरडा केल्याने अशोक वाडेकर आणि उज्ज्वला वाडेकर यांच्या पोटात धारदार हत्याराने वार केले होते। याच प्रकारे दरोडेखोरांनी शेलपिंपळगाव येथे अनिकेत दौंडकर यांच्या घरावर दरोडा टाकला होता। दोन्ही दरोड्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती। या प्रकरणाचा तपास चाकण पोलीस करत होते। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी एक पथक तयार केले होते। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर जबाबदारी दिली। प्रसन्न जराड यांच्या टीमने सलग 15 दिवस अहिल्यानगर या ठिकाणी राहून तपास केला। बीडमधील आष्टी पाटोदा या ठिकाणीही गुन्ह्याचा तपास करण्यात आला। अखेर या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले। दरोडेखोरांकडे आधी सखोल चौकशी करण्यात आली। माहिती देत नसल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली। दरोडेखोरांचे चोरीतील सोन्याचे दागिने खरेदी करणारा सराफ अभय विजय पंडित, राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या आणि लपून ठेवणाऱ्या गणेश शिवाजी काळे, राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांना देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 6 गुन्हे उघड झाले आहेत। या पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 13 तोळे सोन्याचा समावेश आहे।